जनतेला आम्ही आवाहन करतो की त्यांनी या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा व आपण आपल्या जे चॅनलवर म्हणा किंवा वर्तमानपत्रात ही बातमी प्रकाशित करून जास्तीत जास्त मेसेज हा लोकांपर्यंत पोहोचवा ही आपल्याला विनंती करतो. वस्तूचा उल्लेख केलेला आहे. वस्तू म्हणजे जसं एक नाणी आहे, त्या काळातल्या चलनातली नाणी आहे आणि अशा जुन्या बऱ्याचशा वस्तू आहे. काही प्रोटोकॉल होता की कुठच्या गोष्टी अशा आहे की पत्रकामध्ये पब्लिसिटी त्याची करता येत नाही कारण मी त्या बहुमूल्य त्याच्याकरता आपण 19 तारखेला सिक्युरिटी मागितलेली आहे. अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की म्हणजे पूर्ण ते हॉलभर प्रदर्शनी. आता हे 6 वस्तूचे सांगितले याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाचे 50 वर्ष ते जगले. त्या 50 वर्षामध्ये 272 पत्र त्यांनी केलेले आहे. त्याची इतिहासामध्ये नोंद आहे. आपल्याला 272 पत्र म्हणजे त्यांनी लिहिलेलं सर्वात शेवटचं पत्र हे प्राप्त झाले. ते पत्र आपण प्रदर्शनीमध्ये त्यानंतर पूर्वीच्या काळात फरमाने चालायचे. त्या फरमानाच्या प्रती महाराजांच्या लिखित किंवा संभाजी महाराजांच्या लिखित किंवा इतर सरदारांच्या लिखित ते फरमाने पूर्वी रजिस्टर होत होत्या घरांनी सणात घेऊन द्यायची. जी 6 गिटारी द्यायची, या गावाची 4 गावाची 10 गावाची तर ती सणत द्यायची. एक मेन अट्रॅक्शन म्हणजे 6 फुटाची एक सणत आहे. ती सणत सुद्धा आपण तिथे घेणार आहे त्या प्रदर्शनी. काय म्हणतो ते सर्व महाराजांच्या काळात शिवकालीन संभाजी महाराजांनी दिलेली आहे. जे पत्राच्या संदर्भातून उल्लेख केलेला आहे ते पत्र शेवटचं आहे असं बोलला तुम्ही. ते पत्र कोणाला लिहिलं आहे माहिती आहे? ते आपल्या हेरिटेज फाउंडेशनचे संचालक आहे भूषणराव बोबडे. ते स्वतः इथे येणार आहे. हे जे सर्व पत्र म्हणा किंवा जे काही साहित्य आहे ते सर्व मोदी लिपीमध्ये किंवा त्या काळात भाषा चालत होती त्या काळात. तर ती सर्व ते पत्र त्याचा पत्रामधला मजकूर हे सर्व ते वाचून दाखवणार जे प्रदर्शनीला लोक येतील. आता या पत्रामध्ये मोदी लिपीमध्ये काय लिहिलं आहे पत्र आहे तर या पत्रामधला मजकूर काय काही कळायला पाहिजे. बरोबर आहे. हे भूषणराव बोबडे म्हणून जे आहे ते हेरिटेज फाउंडेशनचे संचालक आहे. तर ते स्वतः हजर राहणार आहे आणि स्वतः त्या पत्रांची त्याची परवान्यांची सर्व माहिती आपल्याला प्रस्तुत देणार. त्याच्या एकूण किती वस्तू राहतील त्या प्रदर्शनात? जिल्ह्याच्या जनतेला आम्ही आवाहन करतो की त्यांनी या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा व आपण आपल्या जे चॅनलवर म्हणा किंवा वर्तमानपत्रात ही बातमी प्रकाशित करून जास्तीत जास्त मेसेज हा लोकांपर्यंत पोहोचवा ही आपल्याला विनंती करतो. वस्तूचा उल्लेख केलेला आहे. वस्तू म्हणजे जसं एक नाणी आहे, त्या काळातल्या चलनातली नाणी आहे आणि अशा जुन्या बऱ्याचशा वस्तू आहे. काही प्रोटोकॉल होता की कुठच्या गोष्टी अशा आहे की पत्रकामध्ये पब्लिसिटी त्याची करता येत नाही कारण मी त्या बहुमूल्य त्याच्याकरता आपण 19 तारखेला सिक्युरिटी मागितलेली आहे. अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की म्हणजे पूर्ण ते हॉलभर प्रदर्शनी. आता हे 6 वस्तूचे सांगितले याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाचे 50 वर्ष ते जगले. त्या 50 वर्षामध्ये 272 पत्र त्यांनी केलेले आहे. त्याची इतिहासामध्ये नोंद आहे. आपल्याला 272 पत्र म्हणजे त्यांनी लिहिलेलं सर्वात शेवटचं पत्र हे प्राप्त झाले. ते पत्र आपण प्रदर्शनीमध्ये त्यानंतर पूर्वीच्या काळात फरमाने चालायचे. त्या फरमानाच्या प्रती महाराजांच्या लिखित किंवा संभाजी महाराजांच्या लिखित किंवा इतर सरदारांच्या लिखित ते फरमाने पूर्वी रजिस्टर होत होत्या घरांनी सणात घेऊन द्यायची. जी 6 गिटारी द्यायची, या गावाची 4 गावाची 10 गावाची तर ती सणत द्यायची. एक मेन अट्रॅक्शन म्हणजे 6 फुटाची एक सणत आहे. ती सणत सुद्धा आपण तिथे घेणार आहे त्या प्रदर्शनी. काय म्हणतो ते सर्व महाराजांच्या काळात शिवकालीन संभाजी महाराजांनी दिलेली आहे. जे पत्राच्या संदर्भातून उल्लेख केलेला आहे ते पत्र शेवटचं आहे असं बोलला तुम्ही. ते पत्र कोणाला लिहिलं आहे माहिती आहे? ते आपल्या हेरिटेज फाउंडेशनचे संचालक आहे भूषणराव बोबडे. ते स्वतः इथे येणार आहे. हे जे सर्व पत्र म्हणा किंवा जे काही साहित्य आहे ते सर्व मोदी लिपीमध्ये किंवा त्या काळात भाषा चालत होती त्या काळात. तर ती सर्व ते पत्र त्याचा पत्रामधला मजकूर हे सर्व ते वाचून दाखवणार जे प्रदर्शनीला लोक येतील. आता
आता या पत्रामध्ये बोली लिपीमध्ये काय लिहिलं आहे पत्र आहे, तर या पत्रामधला मजकूर काय काही कळायला पाहिजे, बरोबर आहे. हे भुजंगराव दुबळे म्हणून जे आहे ते हेरिटेज फाउंडेशनचे संचालक आहे, तर ते स्वतः हजर राहणार आहे आणि स्वतः त्या पत्रांची समाजाची परवान्यांची सर्व माहिती आपल्याला पत्र करून देणार. अशा एकूण किती वस्तू राहतील त्या पत्रकारात? त्या वस्तू